आज आपण सूर्यनमस्कार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केले तर कसे आपल्याला वेगळे वेगळे फायदे मिळतात त्याबद्दलचा आपण व्हिडिओ केलेला आहे फायद्यांबद्दलचा. आता आपण ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसे करायचे ते आज बघणार आहोत. ठीक आहे, आता ही सूर्यनमस्कार पूर्वस्थिती कशी करायची आहे तर अंगठे टाचा पायाच्या जुळलेल्या ठेवायच्या, हात नमस्कार स्थितीत, हाताची तळहाताची बोटं जुळलेली, बोटांपासून अंगठे लांब, अंगठ्याच्या सुरुवातीचा भाग छातीच्या मध्यावर, पाठ मान सरळ ठेवायची आहे. ह्याला म्हणतात सूर्यनमस्कार पूर्वस्थिती, पहिली स्थिती आहे. ह्यामध्ये श्वास घ्यायचा, श्वास सोडत कमरेतून खाली वाकायचे 2. आता तळहाताचे अंगठे पायाच्या करंगळीच्या रेषेत येतील अशा पद्धतीने तळहात आपले जमिनीवर टेकवायचे आहेत. पाय गुडघ्यात ताठ ठेवून कपाळ गुडघ्याच्या दिशेला जाऊ द्यायचं आहे. ह्याला म्हणतात पहिलं आसन जानू भालासन. जानू म्हणजे गुडघे, भाल म्हणजे कपाळ. कपाळ गुडघ्याला लावण्याची स्थिती म्हणून जानू भालासन. आता 3च्या स्थितीला डावा पाय जास्तीत जास्त मागे करायचा आहे, त्याचा गुडघा टेकवायचा आहे आणि वर छताकडे बघायचं आहे. अर्धभुजंगासन स्थिती, हे झालं दुसरं आसन अर्धभुजंगासन. आता हे प्रत्येक आसन आहे म्हणून हे तुम्हाला टिकवायचं आहे. मग तुम्ही 1-1 मिनिट खरं म्हणजे हे आसन टिकवलं गेलं पाहिजे, पण सुरुवातीला तुम्ही निदान 15-15 सेकंद टिकवा, नंतर तुम्ही 30-30 सेकंद टिकवा, हळूहळू करत याचा कालावधी वाढवा. तर ह्याला म्हणतात अर्धभुजंगासन. डाव्या पायाचा गुडघा वर घेत उजवा पाय मागे 4. ताठतिरपी स्थिती घसरगुंडीसारखी, ह्याला म्हणतात हस्तपादासन. बरोबर घसरगुंडीसारखी स्थिती पाहिजे. अंगठे टाचा जुळलेल्या, चवडे उभे, मान वर नको खाली नको, ताठतिरपी, कंबर वर नको खाली नको, बरोबर स्थिती जमली आहे. हे आहे हस्तपादासन, आसन आहे तिसरं. श्वास घ्या, श्वास सोडत अष्टांगासन, गुडघे टेकवा, छाती टेकवा आणि कपाळ टेकवा. हे झालं 8 अंग टेकलेलं चौथं आसन अष्टांगासन.